मित्रांनो आपल्याला दिसतायच आता नवीन पिढीचे जवान बैलगाडा मालक शंभू भैया आणि पाठीमागे दिसतोय सगळ्यांचा लाडका सर्जा सर्जा आणि शंभू भैयांचं एक अतूट नातं असल्यागत आहे. कारण काय होतं शर्यतीचा बैल म्हणलं की ॲग्रेशन येतं, सगळ्या गोष्टी येते त्या. पण म्हणतात का ना आता बऱ्याच मुलाखती आपण घेतोय बैलगाडी मालक म्हणतात की मुक्या प्राण्याला सगळी भाषा कळते, पण शेवट त्या मुका प्राणी आहे. आता शंभू भैया तुमचा परिचय काय कोणाला सांगायची गरज नाही, कारण महाराष्ट्रात सगळी सर्जा आणि तुम्हाला ओळखते ती. या सर्जाकडे बघितलं ना बैलगाडी क्षेत्रातला अग्रेसिव्ह बैल म्हणून त्याकडे बघितलं जातं. आणि माग आता भरपूर दिवसातून आपली गाठ पडली. आज मागच्या वेळेला तुम्हाला लागलं पण तरी तुम्ही त्याच ताकदीनं कायम मैदानात उतरताय. आता काय होतं माहिती आहे, एखाद्या वेळेस भीती वाटते एखाद्याला लागले की बाबा आता अपघात झालाय, नक्की काय करायचं. नाही, अपघात म्हणजे कसं आहे की त्याने ती जाणून बसून केलं नाही ना. म्हणजे काय आलं, बैल खाली नेत असताना मला काय झालं, चपलीवर त्याचा पाय पडला आणि तिथं मी अडकलो खाली. म्हणजे मी खाली त्या पायात पडलो, पण बैल माझ्या अंगावर उडी टाकून जायला म्हणजे उडी टाकली त्यांनी, पण ती जाता ते चुकून लात माझ्या तोंडावर बसली. आता शेवटी ती लात जोरातच बसणार उडी मारल्यामुळे, त्यामुळे तोंडात थोडं लागलं. पण काय त्या आशीर्वादाने मी 8 दिवसाच्या आत कव्हर झालो. एवढे 17 टाके पडून पण 8 दिवसात कव्हर झाले. आता कुठल्या क्षेत्रात एखाद्या दुसऱ्या कुठल्या ह्यात असले का ना की आपण सावध असतो की बाबा ह्या गोष्टीकडे नाही व्हायला पाहिजे, पण तरी देखील त्याच ताकदीने नाद करता असं कुठं दिसणं झालं की बाबा नादात कुठं बदल झालाय किंवा सर्जावरचं प्रेम कमी झाले, या गोष्टी कधी दिसल्या नाहीत. नादापेक्षा जास्त त्या जीव आहे आपला तेवढा. त्यानं उद्या मला काय जरी केलं तरी पण मी त्यापाशी यायचं. अक्षरशः म्हणजे एवढं लागलं होतं तरी पण गाडी मला पूर्ण दवाखान्यात घेऊन झाली, तर मला बैल म्हणजे बैल पळून गेलता. रोडने बैल मला पळता पळता जाताना दिसला तर मी म्हणलं थांबा आधी बैल दुरू द्या. पूर्णी मला तर न्यायला उलट्या गाडीवर टाकून दवाखान्यात पटकन लागलं होतं, रक्त वगैरे येत होतं. तर तिथनं पण मी घरी जाऊन घरी गेलोच नाही झोपायला. मी याच्यापाशीच गोट्यावर झोपलो होतो. त्यापाशीच म्हणजे घरी गेलोच नाही. 7-8 दिवस तिकडेच होतो त्यापाशीच आणि तिकडेच कव्हर झालं. मित्रांनो बघा, ह्याला म्हणायचं असतं एका मालकाचं आणि एका मुख्य प्राण्याचं अतूट नातं, जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं. आता दोस्त पण दोस्तासाठी एवढं सगळ्या गोष्टी करत नाही, एवढा जीव लावत नाही आजकाल कोण ह्या कलियुगाच्या काळात. कारण काय होते आजकाल सगळ्या निगेटिव्ह गोष्टींना जास्त माणसं हे करतात आणि निगेटिव्ह गोष्टी जास्त घडतात. नाही, बरोबर आहे ना. कारण की कसं या असताना बैल लय अग्रेसिव्ह आहे. जर अग्रेसिव्ह मध्ये सगळ्यात पहिलं कोणा नव्हे झालं तर ते सर्जच येते. त्यामुळं त्यापासून जरा जपूनच राहायचं. पण शक्यतो तो कधी मला असं धक्का लागेल असं कधी करत नाही. म्हणजे चुकून काय त्या नकळत त्याच्या बी हात न घडलं, म्हणजे चूक माहीत होती. कारण की माझा पाय म्हणजे माझ्या पायाचा पाय पडला, त्यामुळे मी झालो. त्यामुळे काय झालं काय 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 गोष्टी सांभाळता, कारण काळजी घ्यायला लागते या गोष्टी घडू नये म्हणून. गोष्टी म्हणजे कसं की बाबा पोरांना वगैरे सावध करत राहायचं सारखं. कारण की कसं आहे, बैल एक तर मी, एक दुसरा पुढं सुमित म्हणून पोरगा असतो आणि एक बुच्चा आपला आदित्य म्हणून मुलगा आहे, नाही त्याला म्हणतात. तर बैल ह्या तिघांनाच म्हणजे ॲग्रेशन मध्ये काय करत नाही का. तर मग बाकीचा जर एखादा समजा जर सापडला काय अपघात झाला तर त्याचं म्हणजे जे रूप असतं रौद्र रूप, त्याला म्हणजे कुठं ही स्टॉपच नाही त्याला. तो काय करेल आणि काय घडेल ही कोणच अंदाज लावू शकत नाही, असा तो विषय. त्यामुळं त्यापासून जरा सावध पोरांना सावध त्यापासून राहत जावं आपलं. आता मित्रांनो, सर्जानंतर सगळ्या महाराष्ट्रात नाव केले, पण ह्या सर्जामुळे ना तुमचं पण जगाच्या कानाकोपऱ्यात नाव झालं. कारण काय होतं एखादी गोष्ट आपण करायला जात असतो, त्या गोष्टी किंवा बा ह्या गोष्टीसाठी आपण ह्या गोष्टी करतोय फेमस व्हायला किंवा नाव झालं पाहिजे, कुठंतरी इतिहासात नोंद झाली पाहिजे. हे फक्त ह्या मुख्य प्राण्यामुळे तुमचं सगळीकडे या गोष्टी घडल्या. नाही, 100% नुसते त्याला त्याची किंमत दिली किंवा तो बैल दावणीला आणला म्हणून या गोष्टी सगळ्या होत नसतात. त्याला तेवढी आम्ही माया पण केली, तेवढं त्याला प्रेम पण केले. मी त्याला जर काय व्हायला लागलं तर रात्रात त्यापाशी बसून असतो गावाने. मी झोपत सुद्धा नाही अक्षरशः. म्हणजे त्याला आपण इतकं म्हणजे जीवाच्या पल्याड जपलाय की त्याला म्हणजे शब्दात मी सांगूच शकत नाही का. त्यामुळे तो बी आपली परतफेड आणि त्यानं म्हणजे केलीच. इथनं पुढं म्हणजे त्यानं अगदी काय करू अगर न करू बोलत न राहू तरी आम्हाला काही म्हणजे त्याचं ही वाटत नाही. कारण की त्यानं आम्हाला जे द्यायचंय ते त्यानं आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त दिले. त्यामुळे त्याच्याकडनं आता आम्हाला काय अपेक्षा नाही. आता अभिजित भाईंनी सांगितलंय की इथं मैदानात तो कुणाचाच नाही, मैदानात कुणाचं ऐकत नाही, पण तिथं घरी असलं की एका दाव्यावर तुम्ही सोडताय.
हो, मी एखाद्या वेळेस त्याला गोट्यातनं आत बाहेर काढतो किंवा बैल धुवून पण देत नाही कोणाला, तर मी नाही तर पप्पा. आणि गुलाल बी बैल सकाळी कोणाला करून देत नाही, म्हणजे बैल त्याला असं नवीन माणूसच खपत नाही कसलं, जी जवळची ते आहेत तेवढी एक दोन, आणि दुसऱ्याला कोणाला बैल जवळून देत नाही. आणि मैदानात म्हणजे बैल कसं आहे जेवढ्या रागात, म्हणजे त्याचं कसं आहे तेवढं एक टाइम पिरियड आहे त्याचा, एक 2 मिनिटं 5 मिनिटं 10 मिनिटं, तेवढ्यात तो कोणाचाच नाही. म्हणजे त्यालाच कळत नाही आपण काय करतोय ते, मग त्याला नंतर ना त्याला बी त्या बाबतीत गिल्ट वाटत असेल, पण शेवटी कसं आहे आता ते मुख्य जनावर आहे आणि ताकदीचं बैल, शर्यतीचं बैल म्हणजे सोपी गोष्ट नाही ना, त्याला पण ताकद आहे, त्याला पण राग आहे, त्यामुळं बैल तेवढ्या जरा जपून राहायचं आपण. आता टॅटू काढलाय, टॅटू ज्या आपल्या पाक काळजाच्या जवळ असते त्याचाच आपण टॅटू काढतो. हो. नाही तो अगदी आपल्या काळात ते पण म्हणजे टॅटू म्हणजे गोंधळ म्हणजे आयुष्याचं झालंय, त्यानं आपल्याला आयुष्यात आपण म्हणजे शेव जर नसतं तर आम्ही आयुष्यात एवढं कधी इज्जत किंवा नाव एवढ्या वरच्या लेवलला आम्हाला कुठेही झालं नसतं. तो आपल्या काळात आहे, तर गोंधळ माझ्या आयुष्यात तो आलाय, गोंधळ साथीव माया काढलंय मी, कारण की ती शेवटपर्यंत मायाभर राहील आणि मायाभरच जाईल, त्याचं माझं नातं ज्यावर मी आहे तोवर कायम राहील. तर बघा, खरी गोष्ट आहे की काय शिकवतो एक मुका प्राणी, काय शिकवतो तर जीवाभावाचं नातं कसं टिकवायचं ह्या गोष्टी शिकवते. आज चेष्टा नाही या गोष्टी सगळ्या करणं. आता सध्या जेव्हापासून आला आपल्या दावणीला तेव्हापासून कितीतरी गुलाल किती झाले असतील? गुलाल तसे तर भरपूर झाले, तसे काही मोजले नाही. आता म्हणजे हे वर्ष चालू झाल्यापासून तर बैल कंटिन्यू बोलत, एक म्हणजे फक्त एक महिनाभर थोडस पायाला प्रॉब्लेम होता तेवढंच, मग बाकी आता बैल आहे कंटिन्यू. आता त्या दिवशी पण 1 नंबर केला बरडला, चालू आहे म्हणजे. कुठलं मैदान आतापर्यंत हा नंबर केलाय तो कायम हृदयात राहणार आहे? नंबर तसा सांगायला गेलं तर म्हणजे तसे प्रत्येकाच गुलाल त्याचे आम्हाला अगदी महत्व त्यानं किती पण नंबर करू, अगदी क्वार्टरला जरी बैल राहिला तरी आम्ही म्हणजे मानाने मी ती बक्षीस घ्यायला त्याला जातो, कारण की आपल्याला ते सगळेच अविस्मरणीय क्षण त्या बैलांना आपल्याला दिलेले त्या आयुष्यात आपल्या. त्यामुळे तसं आपण पण तसं जर मैदान सांगायला गेलं तर मग बरडच्या मैदानात आमचं गावचं मैदान होतं, आणि आदल्या दिवशी म्हणजे सचिनाच्या मैदानात सार्वजनिक उजेडात आणला, त्याच्या आदल्या दिवशी गटाला बैलांनी मार खाल्ला होता. आणि मग कसं काय करायचं म्हणून आमच्या मार्गदर्शक आमचे मास्टर माइंड डॉक्टर बल्लाळ सर, तर त्यांनी म्हणले तुला काय करायचंय, म्हणलं गाव शहराचं मैदान आहे, मग गेलं तर म्हणे नुसतं राहायचं नाही, आपल्याला 1 नंबर करायचा आहे. बरं झालं म्हणले 1 नंबर, तुझा बैल घेऊन येऊ दे. मला आधी सांगून ठेवलं त्यांनी, उद्या कुणी बी लागू दे काय बी उद्या एकच करायचा. मग बैल घेऊन आलो, मला सचिन माहित पण नव्हता, म्हणजे त्यांनी सगळं नियोजन केलं होतं. मग तिथं येऊन चांगली गाडी पळाली, तिथं 1 नंबर केला गावाजवळचं. तसं भागात कुणी कुठं पण राहतं, पण भागात जिथं राहील तिथं म्हणजे आनंद वाटतो नाही का. त्यामुळे ते एक मैदान सांगून 1 नंबर केला. सांगून 1 नंबर केला. डॉक्टरांनी म्हणजे मला सांगितलं होतं आधीच आदल्या दिवशी की तुझा 1 नंबर झाला, तुझा बैल घेऊन फक्त या. आम्हाला मैदान दिसतोवर पायरा माहित नव्हता, पहिला कोण घातले आणि काय आम्ही विचारत, पण आजचा पण पायरा आम्हाला पार पावती निघल्यावर कळलं, पावतीतच आम्हाला नाव कळलं, तर आम्हाला पण माहित नव्हतं कोण आहे बैलावर. म्हणजे विश्वास काय ती पण शिकवतंय बैलगाडी क्षेत्र. नाही, सरांचं कसं आहे माहिती आहे का, सरांचा सरजावरती एक वेगळाच जीव आहे, म्हणजे त्यांना त्या बैलाबद्दल एक वेगळीच प्रेम वाटतं. आणि म्हणजे सरांचं म्हणजे त्यांचं आणि सरांचं नातं, म्हणजे आज आम्ही खरेदी केला हा बैल, शिवाय आता आम्ही 1 वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष झालं, पण बल्लाळ सरांच्या नावासाठी तो आदत वयापासून पळतोय, म्हणजे पहिल्यापासून बैल त्यांच्याच निदर्शनाखाली पळतोय, त्यामुळं त्यांच्या नावासाठी तर बैल जीवाचं रान करूनच पळतो, त्यामुळं आनंद वाटतो. काय अशा 2 गोष्टी सांगचाल की सराच्या जीवनात आल्या ह्या 2 गोष्टी घडल्या त्या कधीच घडल्या नसत्या? ज्या गोष्टी म्हणजे आपण स्वप्नात विचार नव्हता केला, त्या माणसात आपल्याला त्याने नेऊन बसावलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जाईन तिकडे आपल्याला ओळख दिली, फॅन फॉलोईंग दिली, समाधानी आपण त्याच. आणि फायनलचा गुलाल म्हणजे काय असतो, म्हणजे एक कुठल्या पण गाडा मालकाला फायनलचा गुलाल म्हणजे लय महत्वाचा असतो. तर आधी आपण नुसतं गट काढायला तरसायचो, पण त्या बैलाने आपल्याला कंटिन्यू गुलाल आलं की एका दुसरं मैदान कुठं 19 20 नाही तर मग प्रत्येक मैदान त्याने आपल्याला गुलाल दिलेला आहे, त्याबद्दल काय अपेक्षाच नाही त्याबद्दल पलीकडे. बरं, आता प्रेक्षकांना ना आता जी तुमच्याकडे नवीन यंग जनरेशन त्यांना सांगा, किती वर्ष झालं नाद करताय तुम्ही किंवा तुमचे पप्पा? कारण सरजा दिसतोय, गुलाल दिसतोय, आत्ता नंबरात दिसताय, पण किती वर्ष झालं कष्ट करताय या क्षेत्रात? पप्पांचा तसं नाद म्हणजे अगदी मी 2रीत का 3रीत होतो तेव्हापासून म्हणजे बैल आहेत, म्हणजे पहिल्यापासूनच बैल आहेत आपल्याकडं. पण म्हणजे सरजाच्या आधी बाजाने आपल्याला पहिला गुलाल दिला, बाजाच्या आधी पण जवळजवळ आमचे 6-7 बैल झाले.
त्यात बाजा आम्हाला पहिला गुलाल देणारा बैल लागला. मग त्याच्या आशीर्वाद त्याचा म्हणजे ते आमची लक्ष्मी आहे. बाजा म्हणजे लक्ष्मी आहे आमची. त्या लक्ष्मीचा पाय आमच्या गोट्याला लागला, तिथनं सगळं आमचं व्यवस्थित सुरळीत लागलं. त्याचाच पाय लागून सर्जा बी आम्हाला मिळाला आणि तिथनं पुढे म्हणजे सगळं व्यवस्थित चालू झालं. त्यामुळं मित्रांनो बघा, महाराष्ट्रात नाव असं होत नाही, मोठा बैलगाडा मालक असं होत नाही. आज त्यांनी गटाला हार बघितलेला आहे, कित्येक मैदानात अपयश मिळवलेलं आहे. अहो, एक तर बैल असा होता की तीन का 4 महिने आम्ही जोरलो, पण बैल तो कधीच सरळवर आला. तरी पण आम्ही त्याच्या मागे बाबा त्याला हे व्यायाम घे, ते व्यायाम घे, कुठं सोडूनच घे, कुठं काय कर, म्हणजे प्रयत्न सारखे. पण नाही शेवटी आपल्याला त्या बैलात यश गावलं. काय नशिबाचा भाग असतो. आपल्या नशिबात एवढं मोठं पुढे वाढलेलं होतं आपल्याला माहित नव्हतं. देव पण आपली परीक्षा बघत होता. तर आपण पण म्हणजे बाहेर जातोय किंवा काय होते म्हणून आपण त्याला कधी कमी नाही सांभाळला. आपण त्याला जसं सर्जाला आता आपण ट्रीट करतोय, असंच त्या पण बैलांना आपण ट्रीट केलेलं आहे. त्यामुळं देवाला पण कुठेतरी वाटलं असेल की बाबा ह्यांना बी चांगला एखादा नंदी दिला पाहिजे, आणि बाजा आणि सर्जाच्या रूपात आम्हाला ते मिळालं. म्हणजे म्हणतात का नाही की ज्यावेळेस आपण प्रयत्न करत असतो त्यावेळेस यश हमखास ठरलेलं असतं, कधी ना कधी यश भेटणार आहे. आणि देवाच्या पण मनात होतं की सरजासारखा नंदी दावणीला यावा, आणि सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक घडत हो, गेल्या. घडत गेल्या. ती काय म्हणजे मनात पण नव्हतं माझ्या. अचानकच मला असं कळलं की बाबा सर्जा निघला असं विकायला, म्हणून पप्पांना म्हणलं बाबा बैल विकायला काढलाय का असं. बघ ते पप्पांच्या ओळखीचे ते ऍडव्होकेट वैभव कदम गिरवेचे, मग त्यांनी फोन केला तर कळलं बाबा आपल्याला असा व्यवहार बैला चाललाय. मग आपण तो म्हणजे असं सहज आपलं असं बसल्या बैलाचा व्यवहार झाला पण, आणि बैल आला पण. अचानक सगळं घडत गेलं. मित्रांनो बघा, या गोष्टी सगळ्या घडलेल्या असतात बैलगाडा मालकासोबत. त्यावेळेस नाव होतं, सगळ्या गोष्टी होत्या त्या. स्वप्न वाटायचं तेव्हा ती. स्वप्न वाटायचं म्हणजे बाबा आपण सर्जा घेतलाय किंवा आपण इथनं पुढे सर्जाला आपलं नाव लागले, स्वप्न वाटायचं. जर असं म्हणजे नाही म्हणलं 2-3 महिने मी स्वप्न मला वाटत की बाबा माझं नाव एवढा मोठा नंदी पळतंय ह्या महाराष्ट्रात. ज्या बैलांनी म्हणजे ज्या पळा जोरावर त्यानं अख्खं महाराष्ट्रावर आज राज्य केलंय, असं बैल आपल्या नावावर पळतोय याचा म्हणजे स्वप्न वाटायचं मला ते. त्यामुळे तरी आतापर्यंत किती पैसे घालावले असतील बैलगाडी क्षेत्रात? कारण काय होतं माहिती आहे का, सर्जा तर आता जाईल तिथं गुलाल करतोय, पण ह्याच्या आधी भरपूर तुम्ही स्ट्रगल केलाय. नाही म्हणलं तरी नंदीची खरेदी आणि वायदीवारी आम्ही 15 ते 20 लाख रुपये घालवले आधी. म्हणजे नंदींची खरेदी असेल किंवा वायदी दिली असेल, त्याला 15 ते 20 लाख रुपये आपण आधी घालून बसलेलो आहे. सर्जा घेऊन पण मग सर्जा घेतल्यानंतर मग काय आपले दिवस त्यानं सोन्याचेच आणले. मित्रांनो बघा, या गोष्टी सगळ्या आहेत त्या. बैलगाडी क्षेत्र सोपं नाही राहिलं. आत्ताच्या मुलांना तुमच्यासारखे काय सांगचाल? आता नवीन बैलगाडा मालक होत्यात. हो, नाही कसं आहे माहिती आहे का, नंदी तुम्ही घ्या हमकासा नाद बाकीच्या गोष्टींपेक्षा चांगला आहे. पण कसं आहे माहिती आहे का, की आपल्या नंदीची प्रत्येकाने ही जाणली पाहिजे की बाबा आपला नंदी किती पळतोय, काय पळतोय, नाही का. त्या हिशोबात जर उगाच समजा आता एखाद्याचं बाबा हातावलं पोट असतं काय, ह्यात म्हणजे गरीब गाडा मालक पण भरपूर आहेत. सर्वसामान्यांचा हा नाद आहे. तर मग एखादा नंदीला तर प्रत्येक मैदानात जर तेवढाच खर्च करून आणि तिथे जर आपल्याला गट पण सापडत, तर मग त्याचा उपयोग नाही ना. फक्त नाद म्हणून जमत नाही. मग त्याला फायनान्शियल पण थोडासा आपल्याला स्ट्रॉंग लागते, फायनान्शियल कंडिशन पण. मग तेवढ्यासाठी आपण तेवढे हे आहे का बघून त्या हिशोबाने आपलं करावं. मग आता चांगला अभ्यास चांगला झालाय बैलगाडी क्षेत्रात. अभ्यास म्हणजे आता अनुभव सांगतोय काय, त्या बैलाने आपल्याला सगळं म्हणजे काय आहे ना त्या दुनियाचं, जेवढं मला काय कळत नव्हतं तेवढं त्यांनी मला 1-1.5 वर्षात शिकवलं. सगळा अनुभव दिला, कोण कसं आहे सगळं मला जाणवत गेलं की बाबा माणसं शरीर क्षेत्रात कशी. त्यामुळं शरीर क्षेत्र पण सोडा, पण असं बाहेरच्या जीवनात पण सगळं माहिती त्याने आपल्याला शिकवलं, म्हणजे त्यांनी लय अनुभव दिलेत आपल्याला. त्यामुळं शर्यत क्षेत्र मित्रांनो बघा, काय काय गोष्टी शिकवते. कारण नुसता शर्यतीचा नाद म्हणून नाही, बऱ्याच गोष्टी माणूस शिकतोय. म्हणजे हो, सगळं प्रत्येक म्हणजे कसं आहे की शरीर क्षेत्र म्हणजे कसं आहे, ही नंदी पळतात. तुमचं असेल माझं असेल, नंदी एकमेकांसोबत पळतात. पण हे जे पैरे करणं किंवा एकमेकांसोबत संबंध करणं, हे त्या मुख्य नंदीला काय कळते, हे तर माणसांनाच करावं लागतं. मग त्याला आपल्याला फेस करावं लागतं की बाबा पुढचा माणूस कसा आहे, काय कुठल्या गोष्टीच. मग ते सगळं शिकत हळूहळू जिथं कुठं असं वाटेल की बाबा कसं आहे माहिती का, माणसं यात फसवतात भरपूर. आज हो म्हणायचं, आदल्या दिवशी नाही म्हणायचं, असं. मग ते अनुभव भरपूर आहेत, त्यामुळे शिकून गेलेलो आहे सगळं. आता काय पुढं काय बनायचं डोक्यात आहे? बैलगाडा मालक आणि अजून काय? आता वेटरनरी ऍडमिशन आहे माझं, वेटरनरी डॉक्टरचं चाललंय. म्हणजे डॉक्टर बनायचं डोक्यात आहे. हो, म्हणजे कसं आहे आपलं नाद आहे, आणि आपण म्हणजे कंटिन्यू आपण जनावरांना सोडून आपण राहू शकत नाही इथनं पुढं. मग त्याच हिशोबात आपण हे करून मी म्हणजे मला ह्याचं
इंजिनिअरिंगचं ही मी म्हणजे मला ऍडमिशन भेटत नव्हतं वेटरनरीला, पण इंजिनिअरिंगचं मधनंच मी सेकंड इयर थर्ड इयर करून मधनं ती सोडून मी वेटरनरीला गेलो, कारण की ती म्हणजे नाही का एकदम कम्प्लीट उलट आहे त्याच्या. आता वेटरनरीचं म्हणजे कसं आहे, बैलाच्या संदर्भात किंवा जनावरांच्या संदर्भात, त्यामुळे आपण जनावरातच राहणार, त्यामुळे मग ते आपण अजून आवडेल का. मित्रांनो भैया आलेत, भैयांचं 2 शब्द घेऊ. भैया आता शंभू भैयांनी सांगितले की आता बैलगाडा मालक तर आहेच, पण एक डॉक्टर बनण्याचं स्वप्न आहे त्यांचं आणि त्या गोष्टी करतात पण ते. हाय त्याची इच्छा तर काय आहे, आपल्या तर आता जनावरांचा नाद आमच्यात तर पिढीजातच आहे. त्यामुळे त्याची इच्छा होती डॉक्टर म्हणजे वेटरनरीला जायचं, तर म्हटलं काय आता त्याला आहे ना जनावरांचा, तर म्हणून आम्ही नाही अडवलं, जातोय तर जा वेटरनरीला. त्याने फक्त गेल्यासारखं आपलं ते व्यवस्थित पार पाडावं. कारण काय होतं माहिती आहे का, आता ही चांगली गोष्ट आहे की मुख्य प्राण्यांची सेवा पण करायला भेटते किंवा सगळ्या गोष्टी करायला भेटते, कुठंतरी आशीर्वाद लागतो मुख्य प्राण्याचा. बरोबर 100%च की. काय म्हणजे आपल्यालाही त्याला काय पैसे कमवायसाठी नाही लावला ऍक्च्युली, की फक्त आता त्याचा नाद आहे त्यासाठी लावलाय. आणि दुसरं आपले पण बैल आहेत किंवा आपल्या मी आता ह्या क्षेत्रात फिरतो, बघितलंय मी माणसांच्या परिस्थित्या काय काय आहेत. म्हणजे जो पाणी जातो ते सुद्धा म्हणजे स्वतःच्यातनं 2 रुपये काढून बैल पाळवा येतो. काय काय आपली म्हणजे त्या माणसांबद्दल आपली लई इच्छा असती, त्याला ह्या माणसाला सहकार्य 100% करावं. पण आता काहीतरी बंधनं असतात किंवा काय असते, त्यामुळे आपण त्या माणसाला सहकार्य करू शकत नाही. पण माझ्याच्याने तर जेवढं होईल तेवढं तर आहे. आणि त्या भविष्यात जरी कधी झाला तर त्याने म्हणजे अगदी महिन्यातनं 1 दिवस फुकट जरी सेवा केली तरी काय अडचण नाही आमची. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी केल्या पहिल्यापासून, शर्यतीचा नाद केला किंवा जनावरांच्यावर प्रेम केलं, ते कुठंतरी आज सार्थकी लागतंय. कारण काय होतं, सगळ्यांच्या डोक्यात असले विचार येत नाहीत. नाही विचार आता जनावरांचा आमच्या घराशी म्हणजे काय संबंध असेल माहित नाही, पिढ्यानपिढ्याचा असेल. पण आमच्या घरात म्हणजे आमच्या दारात किंवा वैयक्तिक किंवा आपल्या डोळ्यात एकत आमच्या इथे तर कुठलाच मोका प्राणी उपाशी आम्ही ठेवत नाही. भले ते उपयोगाचा असू किंवा नसू, आमच्याकडे समान असतो कार्यक्रम सगळ्याला. त्यामुळं आपण बी त्याला शिक म्हटलं म्हणजे काय, तुझं करता करता तुझ्याच्याने 4 एखाद्या गरीबाच्या जनावरांचा उपचार होऊ शकतो, काय होऊ शकतं, त्यात तुला समाधान मिळलं, त्यात आम्हाला बी समाधान आहे. बाकी काय त्याची अपेक्षा नाही आमच्या. आता सर्जाचं एक वैशिष्ट्य झालंय की मैदानात गेला की अग्रेशन ठरलेलं आहे, आणि त्यांना बी सांगितलं की बरीच काळजी घ्यायला लागते. बैलगाडी क्षेत्रातलं सगळ्यात अग्रेशन म्हणला बैल म्हणलं तर इतिहासात कायम सर्जाची नोंद राहील. मग आत्ताच ते पळून गेला होता, आत्ता गटालाच ती पोरं होती 7-8 जाव्या म्हणून गावलाय, नाही तर गटालाच पळून गेला होता आत्ताच. मग त्याचं आता म्हणजे आधी कसं होतं काही होतं, पण आता ते आमच्याकडून एक असा फटका सुद्धा मार खाऊन घेत नाही. त्याला काही गरजच नाही, त्याला पाणी केलं की तो तयारीतच. बैल ते 4-5 महिने मागचे जरा आजारपणा त्याच्या गेली, बिरुडाचा त्रास त्याला झाला, त्यानंतर त्याला नक्कीचा त्रास झाला, त्यातनं बैलातनं आताशी कुठंतरी जरा कव्हर झालाय. आणि त्या हिशोबाने बैल आता मग परत चांगल्या त्याच्या स्टेजला आलाय ते असं. बैलाची यश भैया सगळ्यांना दिसतं, मग त्याचा आजार पण असेल किंवा या गोष्टी दिसत नाहीत, त्या प्रेक्षक असतील किंवा कोणीही असेल. नाही विषय काय माहितीये का, तो मुका प्राणी शेवट किती केलं तरी तो स्वतःच्या काय त्रास आहे ते सांगू शकत नाही. मग आता त्याच्यावरच आपण एक झालं की असा अंदाज बांधूनच उपचार करतो ना. आपल्याला तर डिक्ट कळणार आहे का त्याला असंच झालंय किंवा त्याला तसंच होतंय, त्याचा पायच दुखतोय, त्याचा उजवा दुखतोय पाय किंवा त्याचं पोटच दुखतंय, हे आपल्याला सुद्धा नाही कळणार. मग आपण अंदाज घेतच औषध उपचार ते करणार ना. तरी म्हणजे आता बिरुड म्हणतोय बरा, पण आमच्या अजून डोक्याला त्याचा बिरुड वाटा नाही म्हणजे एवढा क्लिअर कट झाल्या का. कारण ते थोडे दिवस थांबला की परत उद्भवतोय तो. आम्ही आता डोळ्यातनं काढला, परत शिपटीतनं पण काढला, वरनं औषध लावलं, पण ते परत 4 दिवस क्लिअर होऊन परत तसंच करतंय ते आता आम्हाला वैयक्तिक वाटतंय. संभाजीनगरवरनं पण आपण औषधं केली त्यासाठी, पण ते काय होतंय की ते राऊंड परत म्हणजे चांगली केस येतात अशी की परत असं काहीतरी होतंय. ते काय ते बरंच होईना झालंय, ते काय असं कळणं झालंय नक्की तरी. म्हणजे सर्जाच्या वाटेला संघर्ष भरपूर आहे. मी माग बी सांगितलं, ह्या बैलगाडी क्षेत्रात बैल नसेल की त्याने इतका संघर्ष केला असेल. सरजाला पायऱ्यापासून लय संघर्ष आहे अजूनही.
माणसाला वाटत असेल एवढा मोठा बैल हे पैरे असे तसे, पण का मला माहित नाही कुणा काय प्रॉब्लेम आहे माणसांचा त्याला. पण त्याला चांगले टॉपचे पैरे सुद्धा माणसं देत नाहीत. आम्ही किती फोन केले तर देत नाहीत. ही वस्तुस्थिती. माणसाला फक्त बोलायला वाटतं की तुम्ही हो पायरा करत नाही, तो पायरा करत नाही. माझी प्रामाणिक इच्छा आहे, मला कोणाकडून 1 रुपया नको, फक्त माझ्यासारख्या टॉपच्या पायऱ्यात पळत राहू द्या. पण ती सुद्धा मी पळू शकत नाही. काय माणसांना अडचण असेल माहित नाही, माणूस चांगले पैरे देत नाही. मी माणसांच्या आदतला पैर दिलं, ती माणसं सुद्धा बैल देत नाहीत. ती म्हणतात हलक्या मैदानाला, मोठ्या मैदानाला माहिले बैल नाही म्हणतात. मग तुमचा बैल मोठा आहे तर मोठ्याच मैदानाला द्या ना. माझा बैल मोठा आहे ना, मी मोठ्याच मैदानाला मागतोय. नाही मग बारकं मैदान बघू, मग त्यात काय घेण्यात मजाच नाही ना, त्यामुळे घेतलाच नाही ना मी बैल. त्यांच्या वस्ताला बी मोठ्याच मैदानात आपण बैल दिले. असं काय नाही की हलक्या मैदानात, चांगल्या मोठ्या म्हणजे हिंदकेसरी मैदानात आपण बैल दिलेले. त्यामुळं आपल्याला पण म्हणजे नाही का शक्यतो टाळतात आपल्याला. काय कारण त्यांच्या मने काय असेल काय नाही कोण म्हणत नाही असं, फक्त आता कारण दिले आपल्याला बी समजून जायचं, आपण बी कळून घ्यायचं काय होतंय ती काय करणार. मित्रांनो, आपण शुभेच्छा करूया सरजाला, त्याचा संघर्ष लवकर संपावा. कारण काय होतं, प्रेक्षकांच्या आवडीचा बैल आहे आणि बैलगाड्या क्षेत्रात एक वेगळा बैल म्हणून त्याकडे बघितलं जातं. धन्यवाद.